आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वेसरा संघ सकाळ हा कार्यक्रमासाठी मी तुम्हाला स्वागत करीत आहे. प्रत्येक दिवस पहाटे देवाच्या तुम्ही ऐकू शकता. या महिन्यात देवाने सांगितलं की तुमच्यावर माझी कृपादृष्टी लावणार, माझी कृपा तुमच्यावर असणार. त्यामुळे वचन आहे, तुम्ही स्तोत्र संगीता त्याच्या 18:50 मध्ये पाहत आहे. परमेश्वर दाऊदाला आणि त्याच्या संपूर्ण संततीला त्याचं सगळं मोळा बाळगणार, सदा काळीसाठी तो कृपा दाखवणार, कृपा करणार. दाऊदाला एवढं मोठं कृपा काय? कारण काय? तुम्ही दुसरं शामिल त्याच्या 12:13 वचनामध्ये काय घडलं? परमेश्वर संदेश म्हणतो, दाऊद तू पाप केलं बाबा, तू पाप केलं, तू दुसऱ्याच्या बायकोला अडकून घेत नका. आणि दाऊद ताबडतोब असा नाही म्हटला, हे मी राजा आहे, मला सांगणार कोण आहे? तू किती पण बायका करणार, तू मला काय करणार? त्यावेळी एक राजा म्हणजे तिला काय, त्याला किती पण बायका करू शकतो. पण देवाचे वचन ऐकतोच तो एकदम बाबाला म्हणला, जेव्हा मी पाप केलं ते पापाचं क्षमा कर. तरी ताबडतोब आपल्या पापाचं स्मरण केला. असं नाही म्हटलं की काय शेवटी चुकी झाली तर काय काय मोठे मोठे लोकांना सांगितलं तुम्ही असं काय चुकी केलं, हे अरे काम एवढं मोठी चुकी नाही असं म्हणतात. पण दाऊदाला काय कृपा भेटला? त्याने आपला पाप लपवलं नाही आणि ताबडतोब त्यांनी स्तोत्र संहिता लिहिला. स्तोत्र संहिता 51 मध्ये पहा. म्हणजे जेव्हा का मी पापामध्ये जन्मलो, मी पाप केलो, तुझ्यासमोर मी राहू शकत नाही, असं मोठं पाप केलेलं आहे, पण मला शुद्ध कर, मला क्षमा कर म्हटला. देवाने त्याचं दया दिली, त्याला शुद्ध केला आणि त्याला सदा काळीसाठी त्याच्यावर कृपा राहिला. त्यानंतर दाऊदाने पाप नाही केलं आणि देव पण दाऊदाला कधी सोडलंच नाही. आणि तो देव परमेश्वरा तो त्या सालीपूर येशूच्या नावाने या जगामध्ये उतरून आला आणि संपूर्ण मानवाला कृपा दाखवण्यासाठी तो स्वतःचा जीव अर्पण केला क्रूसावर. आणि क्रूसावर त्याने बलिदान केला, सर्वांचा पाप मिटवला, तो मेला, पण तिसरा ते जीवन तोडला. आत्मजिवंत करायचं सगळ्या दावल्यासारखा तुमच्या पापाला लपू नका, मी पापाला कबूल करा. देव कृपादृष्टी तुमच्यावर बसणार आणि तुम्हाला सुद्धा सुटकारा भेटणार. प्रार्थना करूया. देव बापा, जसं दाऊदने आपले पापाचे स्मरण करून कबुली केली, तसं वचन ऐकलं प्रत्येकजण स्वतःच्या चुकी, स्वतःचा पाप कबुली करतात, तर त्यांच्यावरून तुझ्या कृपादृष्टी पडू दे. त्यांच्या पापाचं क्षमा कर आणि त्यानं सुद्धा कारणाचा निषेध आहे आणि स्वर्गाचा निषेध आहे. त्यांच्या जीवनातलं सर्व कष्ट काढून टाक. तुझ्या शांतीने, समाधानाने, आनंदाने कर. येशूच्या नावाने मागितलं नाही तर करायच्या. आम्ही गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी आपण पुन्हा भेटूया.